हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. तुम्हाला आज दिसतच आहे मी काय बनवलं आहे, आलू चाट आणि पोंगा. तर चला मग आज चटपटीत रेसिपी अशी बनवूया. बाजारात सध्या नवीन बटाटे येत आहेत, त्याच्यातच आता छोटे बेबी बटाटे खूप येत आहेत. त्याच्यापासूनच आज आपण आलू चाट म्हणजे आलू पोंगा चाट बनवूया. तर चला मग आता कुकरमध्ये मी 1.5 ग्लास पाणी घेतला आणि आलू स्वच्छ धुवून शिजण्यासाठी ठेवून देऊया. हे जास्त वेळ शिजवायची गरज नसते, छोटे असल्या कारणाने ते लगेच शिजतात. दोनच शिट्या दिल्या की लगेच शिजतील. ते जास्त शिजवले तर मग ते गळून जातील. चला मग झाले आपले बटाटे शिजवून. आता आपण सर्व बटाट्यांची साल काढून घेऊया. बटाट्यांची सर्व साल काढून झाली की आता आपण त्याला कोटेड करण्यासाठी मसाले तयार करूया. अगोदर मी जिरा भाजून घेतला, मस्त खरपूस असा जिरा भाजला. त्याच्यानंतर धणे भाजले, बडीशोप भाजले, सर्वांची बारीक कूट करून घेतली. आता आपण फोडणी देऊया. अगोदर मी 2 चमचे तेल टाकून जिरा मोहरीची फोडणी दिली. त्यात लाल चटणी 1 चमचा, धणे, बडीशोप आणि जिरा हे तिघं आपण भाजून दळून घेतले होते ते टाकले. असे आपण पूर्ण फोडणी देऊन मस्त बटाट्यांना कोटेड असे करून घेतले मसाले. आता चवीनुसार मीठ घालूया. बटाटे मी कापले नाही, कारण तुम्हालाच दिसलेच होते की बटाटे हे आपले छोटे होते साईजचे. त्यांना बटाटे न कापताच केले तरी छान असे चवीला लागतील आणि मसाला पूर्ण कोटेड होईल असे हे आपले छोटे बटाटे आहेत. मसाला हा छान कोटेड झालेला आहे, तुम्हाला दिसतच आहे. आता आपण मस्त गॅस फुल करून चांगले फ्राय करून घेऊया. आता आपण याच्यात कोथिंबीर घालूया, बारीक चिरून कोथिंबीर घालूया. मस्त फ्राय करून घेऊया. गॅस हा चालूच राहू द्यायचा आणि चांगले अजून फ्राय करायचे मस्त, जेणेकरून बटाटे हे मस्त मसाले त्याला कोटेड व्हायला पाहिजे आणि मस्त चव, क्रिस्पी चव यायला पाहिजे म्हणून. पण काही गर्दीत माझ्याने एक चुकी झाली की मी लसूणच टाकले गेले नाही. त्यामुळे मी सगळे बटाटे साईडला करून थोडंसं तेल आणि तेलात लसूण हे चांगले फ्राय करून घेतले आणि मग बटाट्यात मिक्स करून दिले. लसणाची चव ही बटाट्यांना छान लागून गेली आणि मिक्स होऊन गेले. असं जर कधी काही झालं तर आपण असं परत फोडणी थोडंसं तेल घालून लसूण फ्राय करून टाकू शकतो. हे झाले आपले मस्तपैकी चटपटीत असे बटाटे. आता आपण बटाटे सोबत खाण्यासाठी आपण पोंगे तळून घेऊया. पोंगे हे बाजारात रेडीमेडही मिळतात, पण घरगुती पोंगे तळलेले हे वेगळेच असतात. म्हणजे तेलकट लागत नाही, काही नाही, ताजे ताजे तळायचे आणि लगेच करायचे. 1-5 मिनटं लागले. चला मग आता आपण सगळे बटाटे एका डिशमध्ये काढून घेतले. याच्यात मी आता सुहानाचा चाट मसाला थोडासा घालूया, कारण आपल्याला आलू चाट बनवायचं आहे म्हटल्यावर चटपटीत तर पाहिजेच, म्हणून मी अगोदर चाट मसाला टाकला. त्याच्यानंतर कांदे बारीक चिरून टाकले, कोथिंबीर बारीक चिरून टाकली आणि लिंबू टाकला. बटाटे हे आपले चटपटीत लागण्यासाठी लिंबू हे टाकणं गरजेचंच होते, म्हणून लिंबू पिळला. जर तुम्हाला लिंबू चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि आपण आता चला मग खाऊया आलू चाट, पोंगा चाट. पोंगा चाट म्हटलं तरी चालेल, पण आलू चाट म्हटलं तरीही चालेल. असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. या मग खायला आलू पोंगा चाट. एकदम साधी आणि सोपी पद्धत आणि झटकीपट होणारी रेसिपी. लहान मुलं काही मोठेही खातील अशी ही रेसिपी आहे. या मग सर्वांनी खायला. धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा.